यामध्ये काही महिलांना आतापर्यंत 3,000 मिळालेले असतील, काहींना 4,500 रुपये मिळाले असतील, काहींना 7,500 रुपये मिळालेले असतील, काहींना 9,000 रुपये मिळालेले असतील। तर ज्या महिलांना आतापर्यंत सर्व हप्ते मिळालेले आहेत, म्हणजेच 7,500 रुपये मिळालेले आहेत, पण ज्यांना डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही, तर अशा महिलांना डिसेंबरचा आणि हा जो काही जानेवारीचा हप्ता आहे हा हप्ता या महिन्यात मिळून जाईल। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पोर्टल आहे हे बरेच दिवसापासून बंद होते, तर आता ते पोर्टल चालू झालेले आहे कालच्या तारखेपासून। तर मित्रांनो, यामध्ये कोणकोणते बदल झालेले पाहायला आपणास मिळणार आहे, तर त्याची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर आपणास यायचे आहे ladkibaheen.maharashtra.gov.in/sign-in या वेबसाईटवर। याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। इथे आल्याच्या नंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर पासवर्ड टाकून हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा टाकून आपणास इथे लॉग इन व्हायचे आहे। जर आपले यामध्ये अगोदर अकाउंट क्रिएट झालेले असेल आणि आपण यामध्ये अगोदर फॉर्म यामध्ये भरलेले असतील, लॉग इन झाल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की यामध्ये आपणास होम ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, स्कीम ॲप्लिकेशन मेड अर्लियर, प्रोफाईल, स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉग आउट अशा प्रकारचे टॅब यामध्ये आता दिसत आहे। तर यामध्ये आपण जर अगोदर फॉर्म यामध्ये भरलेले असतील तर आपणास येथे ॲप्लिकेशन मेड अर्लियर याच्यावर क्लिक करायचे आहे। तर यामध्ये आपण जेवढे काही फॉर्म यामध्ये भरलेले असतील तर ती सर्व महिलांची नावे आपणास येथे यामध्ये दाखवली जातील आणि ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जे काही असेल अप्रूव्ड, काहीचे पेंडिंगसुद्धा यामध्ये दाखवत असेल। तर या अगोदर मित्रांनो आपणास येथे संजय गांधी नावाचे एक ऑप्शन आपणास इथे पाहायला मिळत होती। तर ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्या नावासमोर यस अशा प्रकारचे तेथे दाखवले जात होते आणि ज्या महिला लाभ घेत नव्हत्या त्यांच्या समोर नो अशा प्रकारचे आपणास तिथे दाखवले जात होते। त्याचप्रमाणे ॲक्शनच्या समोर आपणास एक रुपयासारखा सिम्बॉल पण दाखवला जात होता। त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण त्यामध्ये त्या महिलेला कोणत्या बँक अकाउंटमध्ये किती तारखेला पैसे हे क्रेडिट झालेले आहे की नाही त्याचे स्टेटससुद्धा आपण पाठीमागे पाहत होता, परंतु आता हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन यामधून काढून टाकण्यात आलेले आहे। तर यामध्येच आता येथे आपण पाहू शकतात की ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर यामध्ये नवीन अर्ज करण्यासाठी आपणास येथे माहिती ही दाखवली जात आहे। तर आपण यामध्ये नवीन अर्ज यामध्ये भरले जाऊ शकतात का त्याची माहिती आपण बघणार आहोत। तर मी येथे आधार नंबर टाकतो, हा कॅप्चा टाकतो आणि व्हॅलिडेट आधारवर क्लिक करतो। तर यामध्ये रजिस्ट्रेशन जो काही फॉर्म आहे हा फॉर्म येथे ओपन झालेला आहे। तर यामध्ये मी जी काही ही पूर्ण माहिती आहे ही पूर्ण माहिती यामध्ये भरून घेतो। तर मित्रांनो, व्हिडिओ हा स्किप करून मी हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म संपूर्ण भरलेला आहे आणि यामध्ये सर्व कागदपत्रे यामध्ये अपलोड केलेली आहे। त्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे हा फॉर्म यामध्ये खरोखर सबमिट होतो की नाही ते आपण यामध्ये बघणार आहोत। तर मी येथे सबमिट या बटनावर येथे क्लिक करतो। सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन फॉर्म प्रिव्ह्यू अशा प्रकारे आपणास येथे माहिती दाखवली जात आहे। तर मी इथे सर्वात खाली येतो, त्यानंतर येथे हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा येथे टाकून घेतो। कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपण इथे नोट पाहू शकतात की डबल चेक ऑल इन्फॉर्मेशन बिफोर सबमिटिंग, एडिटिंग विल नॉट बी अलाउड आफ्टर सबमिशन। तर आपण जो काही फॉर्म भरलेला आहे हा फॉर्म डबल चेक करा असे येथे सांगितले जात आहे, कारण की यामध्ये आपण एकदा जर सबमिट केला तर त्यामध्ये आपणास कसल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही। तर मी जो काही हा फॉर्म भरलेला आहे हा फॉर्म संपूर्ण व्यवस्थित भरलेला आहे। तर मी इथे सबमिट या बटनावर क्लिक करतो। सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर न्यू ॲप्लिकेशन हॅव बीन स्टॉप्ड अशा प्रकारे येथे माहिती दाखवली जात आहे, म्हणजेच नवीन अर्ज यामध्ये सध्या तरी यामध्ये भरले जात नाही। तर मित्रांनो, यामध्ये नवीन अर्ज यामध्ये भरले जात नाही। जरी आपणास येथे नवीन रजिस्ट्रेशन करण्याचे ऑप्शन आपणास येथे दाखवले जात असले तरी आपला फॉर्म यामध्ये सबमिट होत नाही, यामध्ये अर्ज स्वीकारले जात नाही। तर मी येथे लॉग आउट होतो।
तर मित्रांनो, अजूनही व्हिडिओ संपलेला नाही, शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, येथे आल्याच्या नंतर आपणास येथे डोंट हॅव अकाउंट, तर मी येथे एक दुसरे अकाउंट येथे क्रिएट करून घेतो. तर मी येथे क्रिएट अकाउंट याच्यावर क्लिक करतो आणि ही जी काही वरील माहिती आहे तर ही वरील माहिती येथे भरून घेतो. तर वरील जी काही माहिती आहे ही माहिती मी येथे भरलेली आहे. त्यानंतर येथे ऑथोराइज्ड पर्सन, तर यामध्ये फक्त जनरल नावाचे ऑप्शन आपणास येथे दाखवले जात आहे. तर मी हे येथे सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आपणास येथे ऑफिस नेम किंवा नंबर हा टाकायचा आहे. तर मी येथे हा नंबर किंवा ऑफिसचं नाव येथे टाकून घेतो. तर मी येथे CSC सेंटर हे केलेले आहे. त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर येथे ॲक्सेप्ट करतो. ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर हा जो काही कॅप्चा आहे हा कॅप्चा मी येथे टाकून घेतो आणि साइन अप या बटनावर क्लिक करतो. साइन अप या बटनावर क्लिक केल्यानंतर फॉर न्यू ॲप्लिकेशन प्लीज कॉन्टॅक्ट युअर नियरेस्ट अंगणवाडी सेंटर अशा प्रकारे आपणास इथे दाखवले जात आहे. तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकतात की नवीन ॲप्लिकेशन जर करायचे असेल तर कॉन्टॅक्ट युअर नियरेस्ट अंगणवाडी सेंटर अशा प्रकारे आपणास इथे माहिती ही दाखवली जात आहे. तर नवीन अर्जासाठी तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेवा केंद्राशी संपर्क साधावा अशा प्रकारे येथे माहिती ही दाखवली जात आहे. तर मित्रांनो, मी जे काही हा अंगणवाडी सेविकेचा जो काही युजर नेम आणि पासवर्ड आहे हा पासवर्ड टाकून यामध्ये तुम्हाला परत यामध्ये लॉग इन करून दाखवतो की यामध्ये फॉर्म हा भरला जात आहे की नाही ते. तर यामध्ये मी अंगणवाडी सेविकेचा जो काही युजर नेम आहे आणि पासवर्ड आहे तो टाकून येथे लॉग इन झालेलो आहे. तर येथे आल्याच्या नंतर मी प्रोफाईल या टॅबवर जातो. तर प्रोफाईलमध्ये आपण पाहू शकतात की येथे अंगणवाडी सेविका, तर हा जो काही युजर नेम आणि पासवर्ड आहे हा अंगणवाडी सेविका यांचा आहे. तर यामध्ये खरोखरच फॉर्म हा सबमिट होतो का ते आपण परत एकदा पाहूया. तर नवीन अर्ज करण्यासाठी मी येथे आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे आणि व्हॅलिडेट आधार याच्यावर क्लिक करतो. त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म हा आपल्यासमोर ओपन झालेला आहे. तर ही जी काही संपूर्ण माहिती आहे ही संपूर्ण माहिती मी यामध्ये भरून घेतो आणि व्हिडिओ हा येथे स्किप करतो. तर मी हा कॅप्चा जो काय हा कॅप्चा येथे टाकून घेतो आणि सबमिट या बटनावर क्लिक करतो. सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की न्यू ॲप्लिकेशन हॅव बीन स्टॉप्ड अशा प्रकारेच माहिती येथे दाखवली जात आहे. अंगणवाडी सेविका यांच्या लॉग इनला सुद्धा नवीन फॉर्म हे यामध्ये स्वीकारले जात नाही. तर यामध्ये जर नवीन फॉर्म जर चालू झाले तर आपणास त्याची माहिती ही कळवली जाईल. तर यामध्ये आपणास हे नवीन ऑप्शन येथे फॉर्म भरण्यासाठी देण्यात आलेले असून तरी पण यामध्ये फॉर्म हे सबमिट होत नाही. तर ज्यावेळेस यामध्ये नवीन अर्ज चालू झालेस तर आपणास व्हिडिओच्या माध्यमातून देखील कळवले जाईल. तर हेच होतं एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातील आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये काही महिलांना आतापर्यंत 3,000 मिळालेले असतील, काहींना 4,500 रुपये मिळाले असतील, काहींना 7,500 रुपये मिळालेले असतील, काहींना 9,000 रुपये मिळालेले असतील. तर ज्या महिलांना आतापर्यंत सर्व हप्ते मिळालेले आहेत म्हणजेच 7,500 रुपये मिळालेले आहेत पण ज्यांना डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही तर अशा महिलांना डिसेंबरचा आणि हा जो काही जानेवारीचा हप्ता आहे हा हप्ता या महिन्यात मिळून जाईल. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही पोर्टल आहे हे बरेच दिवसापासून बंद होते. तर आता ते पोर्टल चालू झालेले आहे कालच्या तारखेपासून. तर मित्रांनो, यामध्ये कोणकोणते बदल झालेले पाहायला आपणास मिळणार आहे तर त्याची माहिती आपण यामध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपणास यायचे आहे ladkibaheen.maharashtra.gov.in/sign-in
या वेबसाईटवर याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। इथे आल्याच्या नंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर पासवर्ड टाकून हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा टाकून आपणास इथे लॉग इन व्हायचे आहे। जर आपले यामध्ये अगोदर अकाउंट क्रिएट झालेले असेल आणि आपण यामध्ये अगोदर फॉर्म यामध्ये भरलेले असतील, लॉग इन झाल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की यामध्ये आपणास होम ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्कीम ॲप्लिकेशन मेड अर्लियर प्रोफाईल स्कीम इन्फॉर्मेशन आणि लॉग आउट अशा प्रकारचे टॅब यामध्ये आता दिसत आहे। तर यामध्ये आपण जर अगोदर फॉर्म यामध्ये भरलेले असतील तर आपणास येथे ॲप्लिकेशन मेड अर्लियर याच्यावर क्लिक करायचे आहे। तर यामध्ये आपण जेवढे काही फॉर्म यामध्ये भरलेले असतील तर ती सर्व महिलांची नावे आपणास येथे यामध्ये दाखवली जातील आणि ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जे काही असेल अप्रूव्ड, काहीचे पेंडिंगसुद्धा यामध्ये दाखवत असेल। तर या अगोदर मित्रांनो आपणास येथे संजय गांधी नावाचे एक ऑप्शन आपणास इथे पाहायला मिळत होती। तर ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांच्या नावासमोर यस अशा प्रकारचे तेथे दाखवले जात होते आणि ज्या महिला लाभ घेत नव्हत्या त्यांच्या समोर नो अशा प्रकारचे आपणास तेथे दाखवले जात होते। त्याचप्रमाणे ॲक्शनच्या समोर आपणास एक रुपयासारखा सिम्बॉल पण दाखवला जात होता। त्याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर आपण त्यामध्ये त्या महिलेला कोणत्या बँक अकाउंटमध्ये किती तारखेला पैसे हे क्रेडिट झालेले आहे की नाही त्याचे स्टेटससुद्धा आपण पाठीमागे पाहत होता। परंतु आता हे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन यामधून काढून टाकण्यात आलेले आहे। तर यामध्येच आता येथे आपण पाहू शकतात की ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तर यामध्ये नवीन अर्ज करण्यासाठी आपणास येथे माहिती ही दाखवली जात आहे। तर आपण यामध्ये नवीन अर्ज यामध्ये भरले जाऊ शकतात का त्याची माहिती आपण बघणार आहोत। तर मी येथे आधार नंबर टाकतो, हा कॅप्चा टाकतो आणि व्हॅलिडेट आधारवर क्लिक करतो। तर यामध्ये रजिस्ट्रेशन जो काही फॉर्म आहे हा फॉर्म येथे ओपन झालेला आहे। तर यामध्ये मी जी काही ही पूर्ण माहिती आहे ही पूर्ण माहिती यामध्ये भरून घेतो। तर मित्रांनो व्हिडिओ हा स्किप करून मी हा जो काही फॉर्म आहे हा फॉर्म संपूर्ण भरलेला आहे आणि यामध्ये सर्व कागदपत्रे यामध्ये अपलोड केलेली आहे। त्यानंतर आपला जो काही फॉर्म आहे हा फॉर्म यामध्ये खरोखर सबमिट होतो की नाही ते आपण यामध्ये बघणार आहोत। तर मी येथे सबमिट या बटनावर येथे क्लिक करतो। सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर रजिस्ट्रेशन फॉर्म प्रिव्ह्यू अशा प्रकारे आपणास येथे माहिती दाखवली जात आहे। तर मी येथे सर्वात खाली येतो, त्यानंतर येथे हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा येथे टाकून घेतो। कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपण इथे नोट पाहू शकतात की डबल चेक ऑल इन्फॉर्मेशन बिफोर सबमिटिंग, एडिटिंग विल नॉट बी अलाउड आफ्टर सबमिशन। तर आपण जो काही फॉर्म भरलेला आहे हा फॉर्म डबल चेक करा असे येथे सांगितले जात आहे, कारण की यामध्ये आपण एकदा जर सबमिट केला तर त्यामध्ये आपणास कसल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही। तर मी जो काही हा फॉर्म भरलेला आहे हा फॉर्म संपूर्ण व्यवस्थित भरलेला आहे। तर मी इथे सबमिट या बटनावर क्लिक करतो। सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर न्यू ॲप्लिकेशन हॅव बीन स्टॉप्ड अशा प्रकारे येथे माहिती दाखवली जात आहे। म्हणजेच नवीन अर्ज यामध्ये सध्या तरी यामध्ये भरले जात नाही। तर मित्रांनो यामध्ये नवीन अर्ज यामध्ये भरले जात नाही। जरी आपणास येथे नवीन रजिस्ट्रेशन करण्याचे ऑप्शन आपणास येथे दाखवले जात असले तरी आपला फॉर्म यामध्ये सबमिट होत नाही, यामध्ये अर्ज स्वीकारले जात नाही। तर मी येथे लॉग आउट होतो। तर मित्रांनो अजूनही व्हिडिओ संपलेला नाही, शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो येथे आल्याच्या नंतर आपणास येथे डोंट हॅव अकाउंट, तर मी येथे दुसरे अकाउंट येथे क्रिएट करून घेतो। तर मी येथे क्रिएट अकाउंट याच्यावर क्लिक करतो आणि ही जी काही वरील माहिती आहे तर ही वरील माहिती येथे भरून घेतो। तर वरील जी काही माहिती आहे ही माहिती मी येथे भरलेली आहे। त्यानंतर येथे ऑथोराइज्ड पर्सन, तर यामध्ये फक्त जनरल नावाचे ऑप्शन आपणास येथे दाखवले जात आहे। तर मी हे येथे सिलेक्ट करून घेतो। त्यानंतर आपणास येथे ऑफिस नेम किंवा नंबर हा टाकायचा आहे। तर मी येथे हा नंबर किंवा ऑफिसचं नाव येथे टाकून घेतो। तर मी येथे CSC सेंटर हे केलेले आहे। त्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन याच्यावर क्लिक करतो। त्यानंतर येथे ॲक्सेप्ट करतो। ॲक्सेप्ट केल्याच्या नंतर हा जो काही कॅप्चा आहे हा कॅप्चा मी येथे टाकून घेतो।
आणि साइन अप या बटनावर क्लिक करतो। साइन अप या बटनावर क्लिक केल्यानंतर फॉर न्यू ॲप्लिकेशन प्लीज कॉन्टॅक्ट युअर नियरेस्ट अंगणवाडी सेंटर अशा प्रकारे आपणास इथे दाखवले जात आहे। तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकतात की नवीन ॲप्लिकेशन जर करायचे असेल तर कॉन्टॅक्ट युअर नियरेस्ट अंगणवाडी सेंटर अशा प्रकारे आपणास इथे माहिती ही दाखवली जात आहे। तर नवीन अर्जासाठी तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेवा केंद्राशी संपर्क साधावा अशा प्रकारे येथे माहिती ही दाखवली जात आहे। तर मित्रांनो, मी जे काही हा अंगणवाडी सेविकेचा जो काही युजर नेम आणि पासवर्ड आहे हा पासवर्ड टाकून यामध्ये तुम्हाला परत यामध्ये लॉग इन करून दाखवतो की यामध्ये फॉर्म हा भरला जात आहे की नाही ते। तर यामध्ये मी अंगणवाडी सेविकेचा जो काही युजर नेम आहे आणि पासवर्ड आहे तो टाकून इथे लॉग इन झालेलो आहे। तर इथे आल्याच्या नंतर मी प्रोफाइल या टॅबवर जातो। तर प्रोफाइलमध्ये आपण पाहू शकतात की इथे अंगणवाडी सेविका, तर हा जो काही युजर नेम आणि पासवर्ड आहे हा अंगणवाडी सेविका यांचा आहे। तर यामध्ये खरोखरच फॉर्म हा सबमिट होतो का ते आपण परत एकदा पाहूया। तर नवीन अर्ज करण्यासाठी मी इथे आधार नंबर टाकलेला आहे, कॅप्चा टाकलेला आहे आणि व्हॅलिडेट आधार याच्यावर क्लिक करतो। त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म हा आपल्यासमोर ओपन झालेला आहे। तर ही जी काही संपूर्ण माहिती आहे ही संपूर्ण माहिती मी यामध्ये भरून घेतो आणि व्हिडिओ हा इथे स्किप करतो। तर मी हा कॅप्चा जो काय हा कॅप्चा येथे टाकून घेतो आणि सबमिट या बटनावर क्लिक करतो। सबमिट या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की न्यू ॲप्लिकेशन हॅव बीन स्टॉप्ड अशा प्रकारेच माहिती येथे दाखवली जात आहे। मित्रांनो, अंगणवाडी सेविका यांच्या लॉग इनला सुद्धा नवीन फॉर्म हे यामध्ये स्वीकारले जात नाही। तर यामध्ये जर नवीन फॉर्म जर चालू झाले तर आपणास त्याची माहिती ही कळवली जाईल। तर यामध्ये आपणास हे नवीन ऑप्शन येथे फॉर्म भरण्यासाठी देण्यात आलेले असून तरी पण यामध्ये फॉर्म हे सबमिट होत नाही। तर ज्यावेळेस यामध्ये नवीन अर्ज चालू झालेस तर आपणास व्हिडिओच्या माध्यमातून देखील कळवले जाईल। तर हेच होतं एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भातील आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट। अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।